नमस्कार सर्वांना. तर आपल्याला माहिती पाहिजे की जगातील सर्वात मोठी राज्यघटना, लिखित राज्यघटना ही आपल्या भारताची आहे. आणि जगामध्ये जी बलाढ्य किंवा मोठी जी लोकशाहीची राष्ट्र जी आहेत, एक अमेरिका आहे आणि दुसरा आपला भारत देश आहे. पण आपल्या भारतामध्ये आपल्या भारताचं शासन पद्धती, कायदे पद्धती व्यवस्थित चालण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. त्याचबरोबर राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. तर आपल्या देशामध्ये जी राज्यघटना आहे, तर राज्यघटना जी आहे तर राज्यघटनेला कशाला राज्यघटना म्हणतात, तर राज्यघटनेची व्याख्या काय आहे, तर राज्यघटनेची व्याख्या अशी आहे मित्रांनो. तर राज्यातील नागरिक आणि सरकार यांच्यातील परस्पर संबंध निश्चित करणारी जी पद्धती असते तिला राज्यघटना असे म्हणतात. राज्यघटना म्हणजे काय, तर राज्यातील नागरिक आणि सरकार यांच्यातील परस्पर संबंध निश्चित करणारी जी पद्धती असते तिला राज्यघटना असे म्हणतात. लक्षात झालं का? राज्यघटनेचं सर्वोच्च सभागृह आहे संसद. त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा ही 2 सभागृह आहेत. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभेमध्ये लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी जातात आणि राज्यसभेमध्ये राष्ट्रपतीने निवडलेले सदस्य असतात. त्याचबरोबर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जे सदस्य असतात, निवडलेले असतात, ते तिथे काम करत असतात. त्यांची नियुक्ती ही 6 वर्षासाठी असते. त्याचबरोबर हे राज्यसभा हे सभागृह स्थायी स्वरूपाचा सभागृह आहे, म्हणजे कायमस्वरूपी चालणारा सभागृह आहे. लक्षात आलं का? तर लोकसभा हे 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करतं. 5 वर्षानंतर लोकसभा विसर्जित होते आणि त्या ठिकाणी पुन्हा निवडणुका घेतल्या जातात संपूर्ण देशामध्ये आणि खासदार या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून लोक आपला प्रतिनिधी लोकसभेमध्ये पाठवतात. तर आपली व्याख्या काय होती की राज्यघटना म्हणजे काय, तर राज्यघटना म्हणजे काय, तर राज्यातील नागरिक आणि सरकार यांच्यातील परस्पर संबंध निश्चित करणारी जी पद्धती असते तिला राज्यघटना असे म्हणतात. त्यामुळं राज्यघटनेचा प्रत्येकाला अभ्यास असायला हवा आणि तो प्रत्येकाने केला पाहिजे. कारण कायद्याचं ज्ञान प्रत्येकाला जर असतील, त्याच्यातल्या संकल्पनांची प्रत्येकाला जर माहिती असेल, तर आपलं जे जीवन जे आहे किंवा आपलं जे कायदे पद्धती आहे ती समजण्याला आपल्याला खूप त्याचा आपल्या जीवनामध्ये फायदा होऊन जाईल. नमस्कार सर्व.